अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय आहे। बारामती तालुक्यातील लोणी भापकर हे गाव बंद आहे। अजित पवारांच्या अपघाताचा तपास व्हावा यासाठी गाव बंद ठेवण्यात आलंय। बारामतीच्या लोणी भापकरमधील नागरिकांनी मागणी केलेली आहे। तर या गावातील ग्रामस्थांसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। पाहूयात। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी यासाठी बारामती तालुक्यातील लोणी भापकर या गावाने आज बंद पाळलेला आहे। नेमका का बंद पाळलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। नेमकं काय कारण आहे तुम्ही आज बंद पाळलाय? आमचं कारण एवढंच आहे की दादांचा ते विमान अपघाती जे निधन झालेलं आहे तर ती अपघात नसून घातपातच आहे। ह्यात काय शंका म्हणजे उपस्थित करू शकत नाही आम्ही, कारण ते 100% घातपातच आहे दादांचा आणि त्याची सकल चौकशी व्हावी म्हणून लोणी भापकर गाव सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि बलदार संघटनेच्या वतीने आम्ही बंद पाळलेला आहे। पूर्णपणे सगळ्या गावकऱ्यांचं समर्थन आहे या गोष्टीला। जर विमानतळाचं पासून आहे देवगिरी बंगल्यापासून जर विमानतळापर्यंत दादा कसे आले हे जर समजत नसेल जनतेला तर हा 100% घातच आहे, घातपात नाही, घातच झाला आहे। आमचा पुणे बारामती रोड आम्ही पूर्णपणे बंद करणार आहे। त्या गोष्टीची कुठेतरी सांगड होते का इथं, किंवा दादांना जे काय पुरावे गावले होते त्या अनुषंगाने हा घातपातच आहे आमचं। आम्ही त्यासाठी बॅनरवरती बी लिहिलेलं नाही हारला म्हणून चोरला देऊ आमचं ब्रीदवाक्यच ती थोडक्यात वस्तुस्थितीला धरू नये। त्यांनी असं म्हणजे माफक वेगळं काही सांगितलेलं नाही। ज्या काही आमच्या सर्वसामान्यांच्या मनातल्या गोष्टी आहेत, प्रश्न आहेत, तेच मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। त्यांच्या म्हणण्याला आमचा पूर्णपणे दुजोर आहे। म्हणजे आमचं जे म्हणणं आहे ते एका ट्रॅकवरती फक्त त्यांनी एकत्र सगळ्यांचं म्हणणं करून एकत्र मांडलं। या प्रकरणी पुढील निर्णय नेमका काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची सखोलपणे चौकशी केली जावी अशी मागणी आता बारामती तालुक्यातील लोणी भापकर ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली। आपण पाहू शकता, मी आहे बारामती तालुक्यातील लोणी भापकर या गावी। या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक ठराव करण्यात आला आहे आणि पूर्णपणे गाव बंदची हाक या ठिकाणी लोणी भापकरमधून पहिल्यांदा देण्यात आली। सातत्यानं रोहित पवारांना देखील या संदर्भात अपघाताबाबत अजित पवारांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता आणि अशातच त्या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीनं अजित पवारांचा अपघात नसून तो घातपात असल्याचा संशय त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आला असून यामुळेच लोणी भापकर ग्रामस्थांच्या वतीनं गावबंदची हाक देण्यात आली। या गावबंद हाकला गावकऱ्यांनी पूर्णपणे प्रतिसाद दिला आणि एकंदरीतच अजित पवारांच्या या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी या ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आली। यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये जर या संदर्भातील संपूर्ण चौकशी सखोलपणे झाली नाही, अजित पवारांच्या अपघाताचं सत्य जर लोकांसमोर आलं नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या गावकऱ्यांच्या वतीनं केलं जाईल असा इशारा या गावकऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।